श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आता खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग बनवत आहे आणि मी आता जात आहे कॉलेजला. आता कॉलेजला जाण्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी माझं थर्ड इयर कंप्लीट झाले, पण माझं सेकंड इयरचे प्रॅक्टिकल एक बॅक असल्यामुळं मला थर्ड इयरचं म्हणजे लास्ट फायनल मार्कशीट नाही भेटलं. तर आज मी तेच प्रॅक्टिकलची फीस भरायला जाणार आहे. माझ्याकडे 500ची नोट होती. आता मला प्रश्न पडला की मी ₹10 तिकीट आहे जायला आणि 500ची नोट कोण घेईल म्हणून. ते पण माझा प्रॉब्लेम वाटामध्ये सॉल्ट आउट झाला आणि ऊन तर खूपच जास्त पडला आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाला म्हणजे आपलं सगळं वातावरण पण बघाच दिसते. आणि म्हणजे माझ्याकडचे 500ची नोट होती त्याची पण मी चिल्लर करून घेतली आणि एवढ्या उन्हामध्ये काकू म्हणजे असं भाजीपाला विकायली म्हणजे कमालच वाटली मला. आणि गाड्याच्या बाबतीत आज माझं नशीब खूपच चांगलं होतं. मी इथं आल्याबरोबर मला ॲटो भेटला आणि त्याच्यानंतर मग आपण आता कॉलेजला जाता वेळेस कंधारकरांनो ह्या समुद्राचं नाव काय मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि फायनली मी पोहोचलो कॉलेजला. आता कॉलेजला आल्यावर बाहेर किती जरी उन्हाचं वातावरण असेल तरी कॉलेजमध्ये मात्र एकदम थंडगार आणि हिरवंगार वातावरण आहे, कारण इथं खूप जास्त झाडं वगैरे आहेत. आणि मग मी आलो आमच्या वॉशरूममध्ये. इथं आल्याच्यानंतर मी थोडंसं फ्रेश वगैरे झालो, कारण ऊन खूप म्हणजे गरमी होत होती आल्यामुळं. आणि पाणी प्याय म्हणून बाहेर गेलो. झाड तर एवढे मोठे होते पण सगळे झाड खालीच होते. पण जाऊ द्या, आता मी ज्या कामासाठी आलो ते काम करून घेतलं, फॉर्म वगैरे भरून घेतला आणि मग पुन्हा गेलो बाहेर झेरॉक्स आणण्यासाठी. झेरॉक्स वगैरे आणले, पूर्ण काम करून घेतलं. आता म्हणजे फायनल काम झाल्याच्या नंतर आता मी निघालो घराकडं. तर आज माझं नशीब खूपच चांगलं होतं, म्हणजे येता वेळेस जसं गेल्या गेल्या बाहेर गाडी भेटली. तर मी 15 दिवस झालं माझं ब्लूटूथ एक खराब झाल्यामुळे इथं ह्या मोबाईल शॉपीवर टाकलं होतं, पण मी जेव्हा गेले तेव्हा बंदच आहे. जर हा व्हिडिओ ते माणूस बघत असेल तर राग धरू नका, फक्त मला कॉमेंट करा, कारण मला हेडफोनची खूप जास्त गरज आहे. आणि मी जेव्हा गेले तेव्हा हे दुकान बंदच राहिले. नाही तर मला टाईम सांगा चालू केव्हा असते, मी येऊन घेऊन जातो. तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.